चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथील रहिवासी मोहन धोटे हे अमरावती येथे पंजाबराव हॉस्पिटल या ठिकाणी भरती होते। डॉक्टर यांच्या सल्ल्यानुसार त्यांना पीडीएमसी नागपूर येथे रेफर करण्यात आले। मात्र पुणे रुग्णवाहिकेने त्याला पीडीएमसीला भरती न करता वेगळ्याच हॉस्पिटलमध्ये भरती केले। त्या ठिकाणचा खर्च झेपत नसल्यामुळे मोहनची चिंता वाढली। गँग्रीनमुळे एका पायाचे ऑपरेशन आधीच झाले होते, आता दुसऱ्या पायाचे ऑपरेशन व त्यात आता दोन्ही पायाचा आधार जाणार असल्याने उपचारासाठी पैसे कुठून आणायचे हा मोठा प्रश्न मोहनला पडला। त्याला आमदार बच्चू कडूंची आठवण झाली। त्यांनी स्वतः कडूंना फोन केला व प्रकृतीची अडचण सांगून मदतीची मागणी केली। बच्चू कडू यांनी तात्काळ प्रहारचे तालुकाध्यक्ष संतोष किटुकले यांना फोन करून मोहनला मदत करण्याचे सांगितले। किटुकले यांनी कसलाही विलंब न करता नागपूर येथील प्रहारच्या रुग्णसेवकाला हॉस्पिटलला पाठविले व मोहनच्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी कडू यांनी त्यांना 25,000ची रोख मदत देऊन ऑपरेशन केले। त्यानंतर ब्राह्मणवाडा थडी येथे येण्याकरिता पैसे नसल्याने रुग्णसेवा रत्न पुरस्कार प्राप्त जीवन आधारचे अध्यक्ष जीवन जवंजाळ यांना फोन केला। जवंजाळ यांनी तात्काळ जीवन आधार ॲम्ब्युलन्स चालक अक्षय याला घेऊन त्या ठिकाणी असलेल्या मोहन धोटे यांना भेटून त्यांची पाहणी केली। मोहन धोटे यांना शुगर असल्यामुळे त्यांचा काही वर्षाआधी एक पाय कापावा लागला होता। त्यांच्या दुसऱ्या पायामध्ये सुद्धा गँग्रीन झाल्यामुळे दुसरा पाय सुद्धा कापावा लागला, परंतु हा माणूस डगमगला नाही। जीवन आधारचे जीवन जवंजाळ व सुयोग गोरले यांनी जीवन आधारच्या रुग्णवाहिकेने मोहन धोटे यांना ब्राह्मणवाडा थडी येथे सुखरूप घरी पोहोचविले। यावेळी मोहन धोटे यांच्या कुटुंबाने आमदार कडू व जवंजाळ यांचे आभार मानले। यावेळी कुटुंबातील सदस्य आपले आनंद रोखू शकले नाही। मोहन काळमाजी धोटे, मी पहिले पंजाबरावमध्ये गेलो, तिथून मी मग नागपूरला गेलो। नागपूरले भरपूर पैसे सांगितले मला डॉक्टरना। मग मी बच्चूभाऊ कडूले फोन लावलं, मग मला बच्चूभाऊची मदत भेटली, माझं ऑपरेशन केलं। डॉक्टरना मला लय रुपये सांगितले, तर भाऊची मला माणसं धाडले आणि माय आलं, तिथं ऑपरेशन झालं। बच्चूभाऊ कडूचा आभार मानतो मी। मला लय मोठा सहारा भेटला बच्चूभाऊचा। मला इथपर्यंत गावपर्यंत गाडीनं सोडून दिलं, आदर्शाचा सवत्न मानतो। एएस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूरबाजार येथून प्रतिनिधी सागर चौळे।